अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला नव्या वर्षात सुरुवात होणार आहे। स्थानिक पातळीवर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेचे वैद्यकीय शिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना दीर्घकाळाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी याकरिता गेली 1.5 वर्ष पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय। नव्यानं उभारण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटल 7 वर्षाच्या करारावर हस्तांतरित करण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी दिली। सध्या या रुग्णालयात दररोज सुमारे 480 ते 500 रुग्ण OPDद्वारे उपचार घेतात, तर 282 बेड क्षमतेच्या या रुग्णालयात परिसरातील तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णांनाही महत्त्वाची सेवा दिली जाते। अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांपासून खासदार निलेश लंके यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। जिल्ह्यात तातडीची गरज ओळखून त्यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांची भेट घेत अहिल्यानगरची वास्तव स्थिती सविस्तर मांडली। त्यानंतर केंद्रीय मंत्री नड्डा यांनी देखील लिखित स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही तातडीनं करण्याचं आश्वासन दिलं होतं। खासदार लंके यांच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे। महसूल विभागाकडून नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी सुरू असून कायमस्वरूपी ठिकाण निश्चित होईपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलचा तात्पुरता वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच 24 तास तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अतिगंभीर रुग्णांसाठी उपचाराची स्थानिक सोय निर्माण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।